नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही आत्तापर्यंत साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून पापड वगैरे बनवला असाल, तर आज मी फक्त बटाट्याचे पापड बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर खूप जास्त वेळ सुद्धा न लागता कमी वेळात होणारे बटाटे पापड आज इथे आपण बनवणार आहोत। तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात हे बटाट्याचे पापड बनवू शकता। तर त्यानंतर मी इथे बटाटे आहेत तो साधारण 2 ते 3 किलो आहेत। तर ते मी इथे पहिलं कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावरती त्याचं असं इथे मी साल आहे तो काढून घेतलेला आहे। तर हे बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर किसायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ह्याला असं हाताने चुरून घेऊ शकता। बारीक असं व्हायला पाहिजे। नंतर आपल्याला हे हाताने असं मळून घ्यायचंच आहे, पण असं किसून घेतल्यामुळे सगळं असं छान बारीक होईल। असं मोठे मोठे त्याचे असं फोडी राहणार नाहीत। तर हे सगळे बटाटे अशा पद्धतीनं सगळे किसून घ्यायचे आहेत। तर कुकरला लावून इथं मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। 2 किंवा 3 घेतल्यात तरी चालेल। तर खूप जास्त मऊ सुद्धा करायचे नाहीत आणि खूप जास्त असं कडक सुद्धा बटाटे आहेत तो उकडवून घ्यायचं नाही। तर हे बरोबर असं हे तर उकडलेले आहेत। तर मी 3 शिट्ट्यामध्ये छान असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं सगळे बटाटे माझे खिसून झालेले आहेत। तर आता त्याच्यावरती साधारण 1 चमचा तेल इथं लावून सगळीकडे असं मिक्स करायचं आहे। पीठ मळल्यासारखं आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर असं 1-2 मिनिटं असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही घालायचं असेल तर ते तुम्ही इथं घालू शकता। तर मी ह्याच्यामध्ये जिरा इथं घातलेला आहे। तर हे बटाट्याचे पापड आपण उपवासाला करणार आहोत, किंवा जर तुम्हाला उपवासाला करायचं नसेल तर तुम्ही दुसरं अजून काही घालू शकता, ओवा वगैरे। तर मी इथं जिरा घातलेला आहे आणि जिरा तुम्ही भाजून सुद्धा घालू शकता। तर मी इथं कच्चे असं जिरा घातलेले आहेत। त्यानंतर चिली फ्लेक्स मी इथं घातलेला आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट घातलात तरीही चालेल आणि किंवा लाल पावडर घातलं तरीही चालेल, लाल मिरची पावडर। त्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणि साधारण 1 ते 2 चमचे तेल ह्याच्यामध्ये आणखीन घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता आपलं हे बटाटे जे आहे तर असं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणून पहिलं आपल्याला असं थोडंसं कडक उकडवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। तर सगळं एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हात धुवून घ्यायचं किंवा हाताला असं तेल लावून घ्यायचं तसंच, आणि असं गोल गोल इथं आपल्याला ह्याचे गोळे इथं बनवून घ्यायचे आहेत। खूप झटपट होणारं हे रेसिपी आहे आणि वाळतात सुद्धा एकाच दिवसात। फक्त गॅसवर ठेवून आपल्याला बटाटे उकडवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरची ही सगळी प्रोसेस आहे ती खूप सोपी आहे। तर हे सगळे असं मी एवढं इथं गोळे आहेत बनवून घेतलेले आहे। सगळे बाकीचे हे जे मिक्स करून ठेवलेला आहे बटाटा त्याचे गोळे मी नंतर करणार आहे। 8 ते 10 इथं गोळे करून घेतलेले आहेत। मध्यम आकाराचे आहेत, खूप मोठे किंवा खूप छोटे असं इथं पापड नाहीये, मध्यम आकाराचे आपल्याला इथं बनवायचे आहेत। त्यातला एक गोळा मी असं घेतला, त्याला थोडंसं तेल लावायचं। तेल नाही लावलं तरीही चालेल, कारण इथं आपण असं दोन्ही साईडला कॅरी बॅग ठेवलेला आहे। खाली सुद्धा असं हातरलेलं कॅरी बॅगच आहे आणि मधोमध असं हे ठेवायचं पिठाचं गोळा आणि त्यानंतर वर आणखीन एक असं कॅरी बॅगचं पिशवी ठेवायचं आणि तुम्ही इथं असं खालतं कोणतंही असं पोळपाट घेऊ शकता किंवा ताट घेऊ शकता किंवा कोणत्या डब्याचं टोपण सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने गोल असं दाबत तुम्ही बघू शकता मी ह्याच्याने असं करून घेतलेलं आहे आणि छान असं गोल सुद्धा झालेलं आहे। खूप मोठंही नाही खूप बारीक नाही, असे आपले इथं सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला इथं तेल लावून घेत असल्याचं दिसत असेल, पण तेल नाही लावलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने हे खालीच ठेवून हे आपल्याला पापड आहेत तो असं सगळं बनवून घ्यायचे आहेत। तर हे बटाट्याचे पापड आपल्याला हाताने असं काढता येत नाही, म्हणून आपण डायरेक्ट हे उन्हामध्येच हे असं करायचे आहेत किंवा कुठं तुम्हाला वाळवायला घालायचं आहे तिथंच हे घालायचं आहे।
तर अशाच पद्धतीने मी सगळे पापड इथं बनवून घेते आणि त्यानंतर दाखवते। तर मी इथं सगळे पापड आहे तो इथं बनवून घेतलेले आहेत। खूप छान एकाच आकाराचे इथे सगळे आपले बटाट्याचे पापड बनवून झालेत आणि एका दिवसात तुम्ही बघू शकता पातळ असल्यामुळे हे पापड आहेत तो लवकर वाळतात। आतमध्ये जिरा आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे हे खूप छान दिसत आहेत। कलर तुम्हाला थोडंसं पिवळसर वाटत असेल, पण तळल्यावर तुम्ही बघू शकता याचा कलर आहे तो पहिल्यासारखाच दिसतो। तर आता मी त्यातले तळून दाखवते। तर हे पापड तुम्ही आणखीन एक दिवस उन्हामध्ये वाळवलात तरी चालेल, कारण हे साठवणीसाठी ठेवून द्यायचं आहे। 1 किंवा 2 वर्ष टिकतात, म्हणून कडक उन्हामध्ये 2 दिवसासाठी वाळवून घ्यायचं आहे। तर तेल गरम झाल्यावरती मी हे पापड इथं तळून घेत आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर हे पापड टाकलं आपलं बटाट्याचे पापड बनून तयार आहेत। खूप छान आणि कुरकुरीत झालेले आहे।